अहिल्यानगर केलं सर. न्यू महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर. आज अहिल्यानगर या ठिकाणी येऊन पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांना येऊन आम्ही एक तक्रार नोंदवलेली आहे. तक्रार अशा स्वरूपाची नोंदवलेली आहे. कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे मागासवर्गीय कुटुंब खरात आडनावाचे कुटुंब त्या ठिकाणी राहत आहे. इसम नामे सोपान अनाजी कोकनर याने गेल्या 3-4 वर्षापूर्वी हातपुसणे म्हणून दिलेले पैसे त्याच्यानंतरनं त्यांनी ते व्याजाने लावले आणि व्याजातून त्यांनी असे 1 ते 2 लाख रुपये अशा या मागासवर्गीय कुटुंबातून घेतलेले आहेत. त्याकरिता आज आम्ही त्याच्या विरोधामध्ये उपोषणाचं निवेदन अहिल्यानगर कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या नावाची तक्रारी अर्जही केलेला आहे. येत्या 15 ऑगस्ट 2026 रोजी आम्ही राक्षसवाडी बुद्रुक या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत आणि या गरीब कुटुंबाला, या दलित कुटुंबाला न्याय मिळवून देणार आहोत. झालेला प्रकार काय आहे, कशा प्रकारचा आहे, म्हणजे आपण ते त्यांचे जे पीडित आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते त्यांनी सांगावं. तसं असे आम्हाला सारखी धमकी देते. किती दिवसापासून प्रकार चालू आहे? हे 2-3 वर्षापासून चालू आहे. 3-4 वर्षापासून ते पोलीस स्टेशन काही अर्ज करतो, ते करतो, तुमच्याकडे एवढं याच्याने पैसे देते, धमकी देत घरी इथं तुम्हाला राहू देणार नाही, ही देणार नाही अशी धमकी देते. तुम्हाला असं करू तसं करू बोलते सर. मीच होणार आहे, शेवटी दुसरं नाही कोणी होणार तुम्हाला, हे ध्यानात ठेव. मग आम्ही साहेबाचा फोन आल्यानंतर लगेच आलो का नाही? एका मिनिटात आलो. तुम्ही आपल्याला द्यायचं नसतं तिथं आपण आलोच नसतं. म्हणजे असं बघू काय करायचं करू आपण. मग वाढून गेलं असं जास्त. मग आपण आपलं आपल्याला वाढवायच नाही, आपण तुमचे पैसे बरं का, त्याच्यामुळेच मी मुलं जाऊन ते अजून 10 दे म्हणते. मी वाढवायचं असतं बरं का, तुम्हाला त्यांना मला एवढी जागा म्हणा नसलं की मी जातो साहेबापाशी बोलून. वाढवायचं असतं ना तर मी सुद्धा म्हणलं नसतं की बाबा जाऊन दे मरून दे म्हणलं असतं. काय मला काय पटा नसलं काय मोजून घ्या. ऐका नाही पण तुम्हीच नाही